नमस्कार मंडळी. तर मंडळी, आज आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना याविषयी काही प्रश्न आहेत. भरपूर जणांचे भरपूर प्रश्न आहेत की सर, मी फॉर्म भरून 3 महिने झाले, अजून मला पैसे नाही आले. आणि एक जण म्हणतो की सर, मला फॉर्म भरून 1 वर्ष झाला, माझा फॉर्म मंजूर झाला, मी ऑफिसमध्ये जाऊन गेलो होतो विचारायला, तिथे ते प्रश्नाची उत्तरे देत नाही, टाळाटाळ करत आहेत, तर मी कंप्लेंट कुठे करावी. असे भरपूर जे प्रश्न आहेत ते बालसंगोपन योजनेमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचे आहेत. प्रश्न भरपूर आहेत की माझे 3 महिने झाले पैसे नाही आले, माझे 4 महिने झाले पैसे नाही आले, DBD लिंक आहे, हे जे KYC आहे ते कधी करावे लागते. म्हणजे असे भरपूर जे प्रश्न आहेत ते या विषयी आहेत. मी बालसंगोपन योजनेवरती व्हिडिओ बनवल्यानंतर मला भरपूर कमेंट येतात, असे प्रश्न येतात आणि त्याचं समाधान त्यांना होत नाही. कारण ते मग कमेंट करतात मला, मग कोणी फोन करतात. ठीक आहे, कारण जेवढ्याचे सगळ्यांचे जे फोन आहेत ते आम्ही उचलू शकत नाही आणि सगळ्यांच्या कमेंटचे मी जे उत्तरे आहेत कमेंटचे मी ते देऊ शकत नाही. तर आजच्या व्हिडिओमधून मी तेच समाधान करायला आलो की जे बालसंगोपनाविषयी जेवढे काही प्रश्न आहेत त्याचे मी आज उत्तर देणार आहेत. मी तुम्हाला प्रश्न पण मी वाचून दाखवणार आहे आणि त्याचे उत्तरं पण देणार आहे. आणि कंप्लेंट कुठे करायची, जर कोणता अधिकारी तुम्ही कोणता प्रश्न विचारला ऑफिसमध्ये जाऊन आणि तो समजा त्यांनी उत्तर दिलं नाही, तुम्हाला धमकावत असेल किंवा रागावत असेल तर तुम्ही येत नका जाऊ, 10 वेळा अमकं झालं ढमकं झालं, जर तो असा म्हणत असेल तर त्याची कंप्लेंट कुठे करायची. ठीक आहे, तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, थोडा लांब होणार आहे पण हा भरपूर महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर मंडळी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही योजना 1975 पासून सुरू झालेली आहे आणि 2018 पासून या योजनेची अंमलबजावणी झाली आहे. तर या बालसंगोपन योजनेमध्ये दर महिन्याला 2250 रुपये मिळतात. त्या मुलाचं वय जे आहे ते 18 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. 18 वर्षानंतर जे पैसे आहेत ते आपोआप बंद होऊन जातात. ठीक आहे, तर काही मंडळींचे असे प्रश्न आहेत. मी एक लिस्ट काढलेली आहे, त्या लिस्टवरती मी प्रश्न लिहिले आहेत. त्या प्रश्नामध्ये म्हणजे भरपूर मी 7 ते 8 प्रश्न आहेत, त्याची मी आज उत्तरे देणार आहेत. मी तुम्हाला प्रश्न पण वाचून दाखवणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे एका ताईचा आहे. ती म्हणते की बालसंगोपन योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत. तर बघा, जेव्हा GR जाहीर होतो आणि त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ बनवतो GR जाहीर झाल्यानंतर, आणि GR जाहीर झाल्यानंतर जे पैसे आहेत ते 4 ते 5 दिवसामध्ये टाकणे सुरू होतात. ठीक आहे, तर या ताईचं म्हणणं असं आहे की बालसंगोपन योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत. तर बघा, याचं उत्तर जे आहे मी तुम्हाला समजणार आहे, कारण भरपूर प्रश्न आहेत, 7 ते 8 प्रश्न आहेत, तुम्हाला समोर समजणारच आहे. तर दुसरा ताईचा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न आहे की सर, 2 वर्ष झाले फॉर्म भरून अजून जे पैसे आहेत ते मिळालेले नाही. तर बघा, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सर, मी 2 वर्ष झाले फॉर्म भरून अजून मला 1ही रुपया मिळालेला नाही. तर बघा, जेव्हा तुम्ही फॉर्म भरता, ठीक आहे, जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्याच्यानंतर तुम्हाला 8 ते 1 वर्ष किंवा 13-14 महिने वाट पाहायची आहे. त्याच्यावर झाले आणि तुम्हाला समजा या योजनेचा लाभ मिळत नाही आहे. ठीक आहे, 1 वर्ष झाला फॉर्म भरून किंवा 1 वर्ष 2 महिने अगाऊ झाले, समजा आपण 12 महिने ते 14 महिने वाट पाहिली आणि 1ही रुपया आपला फॉर्म मंजूर झाला असेल किंवा नाही आपल्याला माहीत तर नाही, कारण आपल्याला ते चेक पण करता येत नाही. ठीक आहे, तर 1 वर्ष झाला असेल आणि अजून तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळालेला नसेल, तर बघा, तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं आहे, तेथून माहिती घ्यायची आहे. ठीक आहे, की त्यांच्या हातून फॉर्म काय गहाळ झाला असेल, म्हणजे कुठे दवडला असेल किंवा काही सुद्धा होऊ शकते, तर तुम्हाला दुसऱ्यांदा ते कागदपत्रे मागू शकतात. ठीक आहे, जरी त्यांनी जर माहिती नाही सांगितली तर मी काय करायचं आहे, कुठे तक्रार करायची, मी तुम्हाला समोर सांगत आहे. तर बघा, तिसऱ्या ताईचा प्रश्न, तिसरा प्रश्न बघा, सर, मी फॉर्म भरला आहे, 3 महिने झाले पण अजून पैसे मिळालेले नाही. तर बघा ताई, मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की तुम्ही फॉर्म भरून जे आहे फक्त 3च महिने झालेले आहे. तुम्ही अजून 6 ते 7 महिने वाट पहा, कारण 1 वर्ष लागतो या फॉर्मला मंजूर व्हायला. कारण तुमचा एकट्याचा फॉर्म नाही, संपूर्ण महाराष्ट्रामधून फॉर्म जातात. कुठे मेन ऑफिस पुणेला, तिथे चेक करायला वेळ लागतो, म्हणून जे आहे या योजनेचे पैसे मिळायला वेळ लागतात. 1 वर्ष तरी तुम्ही वाट पहा. ठीक आहे, त्याचा पुढचा प्रश्न आहे, KYC मुळे पैसे येत नाही का.
तर बघा हा एक मोठा प्रश्न आहे. तर बघा तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन एकदा विचारून घ्या तुम्हाला पैसे मिळत आहेत, ठीक आहे, आणि अचानक बंद झाले तर का झाले हे तुम्ही विचारायला जाल. तर ही जी KYC आहे ती तुम्हाला दरवर्षी की 2 वर्षातून एकदा करावीच लागते, ठीक आहे. की हे KYC कशासाठी करायला लागते की मुलगी जिवंत आहे की काय आहे, हयात आहे की नाही आहे, हे सगळं त्यांना दाखवावं लागते. म्हणून जे आहे ही KYC करणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये जाऊन विचारा, कारण हे मला पण नाही माहिती की 1 वर्षामध्ये करावं लागते की 2 वर्षामध्ये ही KYC, म्हणजे डबल डॉक्युमेंट्स आपल्याला दरवर्षी किंवा दर 2 वर्षांनी हे नेऊन द्यावे लागतात. ते तुम्हाला जी माहिती आहे ते ऑफिसमधून जाऊनच मिळेल, ठीक आहे. त्याचा पुढचा प्रश्न असा आहे की DBT आहे तरी पण पैसे जमा झालेले नाही, ठीक आहे. तुमची DBT आहे म्हणजे जे आधार कार्ड आहे तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे तरी पण सुद्धा पैसे जमा झालेले नाही. तर त्याचा एक उपाय आहे की समजा तुमचा मुलगा जो आहे तो 10 वर्षाचा झाला असेल तर त्याचा आता स्वतंत्र अकाउंट काढा आणि ते अकाउंट तिथे जोडून घ्या KYC करता वेळेस, तर त्याच्या हे जे पैसे आहेत ते येणे सुरू राहतील, ठीक आहे. त्याच्यानंतरचा 6वा प्रश्न आहे एका ताईचा की सर हा जो आहे बालसंगोपन योजनेचा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन भरू शकतो का. हा एक मोठा प्रश्न आहे, कारण सगळे ऑनलाईन चेक करतात की हा जो फॉर्म आहे ऑनलाईन आपण भरू शकतो का. तर बघा ताई मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की हा जो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा फॉर्म आहे तो आपल्याला ऑनलाईन भरता येत नाही, ठीक आहे. तो फक्त तुम्हाला महिला व बाल विकास कार्यालयामध्ये, समाज कल्याण ऑफिसमध्ये किंवा तुमच्या पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही हा भरू शकता, किंवा तुमच्या नगरपंचायतमध्ये, ग्रामपंचायतमध्ये समजा तिथे सुविधा असेल तर तुम्ही तिथे भरू शकता. नाहीतर तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन तिथे महिला व बाल विकास ऑफिस असते, एक विभाग असते, तिथे जाऊन तुम्ही भरू शकता. हा जो फॉर्म आहे बालसंगोपन योजनेचा हा ऑनलाईन भरू शकत नाही, ठीक आहे. हा ऑनलाईन भरताच येत नाही, आपल्याला हा फॉर्म ऑफलाईनच भरावा लागतो, ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे आमचा फॉर्म मंजूर झाला आहे तरीसुद्धा पैसे आले नाही. बघा तर हा एक मोठा प्रश्न आहे की समजा तुमचा फॉर्म आता जानेवारी महिन्यामध्ये मंजूर झाला, ठीक आहे. जानेवारी महिन्यामध्ये मंजूर झाला, पण हे कसं आहे की या बालसंगोपन, लक्ष ठेवा मी जे एक माहिती सांगत आहे ते लक्ष ठेवा की या बालसंगोपन योजनेचे जे पैसे आहेत ते दर 4 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी एकदा वाटप होतात. दर महिन्याला वाटप होत नाही, जशी लाडकी बहीण योजनेचे होतात किंवा संजय गांधी निराधार योजनेचे होतात. अशा प्रकारे महिन्याला या बालसंगोपन योजनेचे पैसे मिळत नाही. ते दर 4 महिन्यांनी किंवा दर 6 महिन्यांनी एकदा अकाउंटमध्ये टाकलेले जातात. तर तुमचा समजा फॉर्म जानेवारी महिन्यात मंजूर झाला, तुम्हाला माहिती झालं, त्या अधिकाऱ्याने सांगितलं, त्या साहेबांनी सांगितलं की तुमचा फॉर्म मंजूर झाला, आता पैसे येतील. 1 महिना झाला, 2 महिने झाले, ठीक आहे. पण त्याच्या अगोदरच्याच महिन्यात डिसेंबर महिन्यात GR आलं आणि पैसे वाटपसुद्धा झाले, ठीक आहे. तुमचा फॉर्म जानेवारी महिन्यात मंजूर झाला, पण जो या तुमच्या मंजूर व्हायच्या अगोदरच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात, ठीक आहे, डिसेंबर महिन्यात समजा तुमचा फॉर्म मार्च महिन्यामध्ये मंजूर झाला आणि अगोदरच्याच महिन्यात पैसे वाटप सुरू झाले होते, GR आला, पैसे वाटप झाले, जेवढे काही कोटी आहेत ते रुपये मंजूर झाले आणि पूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये वाटप झाले. तर बघा, आणि तुमचा जो फॉर्म आहे तो मार्चमध्ये मंजूर झाला, तर तुम्हाला अजून 4 ते 5 महिन्यातून वाट पाहायची आहे, ठीक आहे. तुमचा फॉर्म मंजूर झाला आणि दुसऱ्याच महिन्यात मला पैसे का नाही आले म्हणून जर तुम्ही चिंतेत असाल तर ती चिंता सोडून द्या. तुमचा फॉर्म मंजूर झाल्यानंतर 4 ते 5 महिने तुम्ही वाट पाहायलाच हवी, ठीक आहे. कारण हे जे पैसे आहेत दर 4 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी एकदा अकाउंटमध्ये टाकले जातात DBTद्वारे, ठीक आहे. त्याच्यानंतर जो प्रश्न आहे, सर मी ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली तर ते कधीच सांगत नाही, टाळाटाळ करतात, यावरती काही उपाय आहे काय. बघा हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि याच प्रश्नावरती आजचा हा व्हिडिओ आहे, खास व्हिडिओ आहे याच प्रश्नावरती. तर बघा, कोणताही समजा आपण फॉर्म भरून 6-7 महिने झाले, 8 महिने झाले किंवा 1 वर्ष झाला, आपण फॉर्म भरले आणि आपण ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला पैसे नाही आले ना, आपण ऑफिसमध्ये जाऊन एकदा विचारलं तर ते टाळाटाळ करतात, ठीक आहे. आम्हाला माहीत नाही, तुम्ही इथे येत नका जाऊ जास्त वेळ, ते पैसे आपोआप येतील, ते सांगत नाही बरोबर. तर याच्यावरती काही उपाय, तर उपाय एकच आहे. समजा कोणी या बालसंगोपन योजनेविषयी तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन विचारपूस केली असता, ते उत्तरे देत नाही, टाळाटाळ करतात, ते हाकलून देतात. तर असं जर काही झालं तर एकच नंबर आहे, त्या नंबरवरती कंप्लेंट करायची आहे तुम्हाला त्या अधिकाऱ्याची.
आपलं संपूर्ण नाव सांगायचं आहे आणि जे काही अधिकारी ऑफिसचं नाव आहे, ज्या जिल्ह्यात असेल किंवा ज्या गावामध्ये असेल, ज्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला हाकलून दिलं किंवा उत्तरे सांगत नाही, त्या ऑफिसचं नाव सांगायचं आहे, त्या गावाचं नाव सांगायचं आहे. ठीक आहे, समजलं. ज्या गावामध्ये ऑफिस आहे त्या गावाचं नाव सांगायचं आहे. तो नंबर आहे हा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे 1098. हा चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही कधीही कंप्लेंट करू शकता. तुमच्या कंप्लेंटची जे उत्तर आहेत तुम्हाला ते 3 ते 4 दिवसामध्ये ते तुम्हाला परत कॉल करतील आणि तुमचा प्रश्नांचं किंवा तुमच्या कंप्लेंटचं तुम्हाला समाधान होणार आहे. ठीक आहे, या 1098 हा नंबर लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, हा नंबर महत्त्वाचा आहे. समजलं. हा 1098 हा सगळ्यात महत्त्वाचा नंबर आहे. हा चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे. हा 1098 हा या नंबरवर तुम्ही कधीही या बाल संगोपन योजनेविषयी कोणतीही तक्रार तुम्ही करू शकता. कशाबद्दलची पण या बाल संगोपन योजनेविषयी तुम्ही तक्रार करू शकता. ठीक आहे, तर आज आपण प्रश्न आणि त्यांची उत्तरे आणि जे कंप्लेंट कुठे करायची आहे हे तुम्हाला आज मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला कळलं असेल. आता चिंता करू नका. तुम्हाला जर कोणी ऑफिसर हाकलून देत असेल किंवा प्रश्नाची उत्तरं देत नसेल तर तुम्ही या 1098 नंबरवरती तुम्ही कंप्लेंट करू शकता. तर मंडळी, हा व्हिडिओ खूप लांब झालेला आहे, पण तुमच्या सगळ्या प्रश्नांचं समाधान आजच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. ठीक आहे, कारण ही जी योजना आहे बाल संगोपन योजना सरकारने काढली, हेच माझी हात जोडून त्यांना विनंती आहे की बरं झालं ही काढली. पण माझी सरकारला हात जोडून अजून एक विनंती आहे की या योजनेमध्ये, या बाल संगोपन योजनेच्या महिन्यामध्ये वाढ करावी. 2250 रुपये मिळतात, पण माझ्या मताने या योजनेमध्ये 5000 रुपये महिना मिळाला पाहिजे. कारण ही योजना फार महत्त्वाची आहे. अशा मुलांसाठी आहे ज्यांना आईवडील नाहीत किंवा आई नाही किंवा वडील नाहीत. ते कशा प्रकारे सांभाळ करतात आपल्या मुलांचा, तेच एक विचार करण्यालायक गोष्ट आहे. ही योजना माझी आवडती आहे. लाडकी बहीण योजना आहे, संजय गांधी हे मला काहीच हे माहीत नाही, पण माझी सगळ्यात फेवरेट आवडणारी योजना म्हणजे ही बाल संगोपन योजना. ही माझी सगळ्यात फेवरेट आहे. सरकारने ही योजना काढून एक चांगलं काम केलं आहे. मी सांगतो ना, एक खूप चांगलं काम केलं आहे. 2250 रुपयेच्या महिना जो आहे तो मिळतो मुलाला. पण या निधीमध्ये, या पैशांमध्ये वाढ झाली पाहिजे ना, अशी माझी मनापासून मला वाटत आहे की या योजनेमध्ये वाढ झाली पाहिजे. डबल वाढ झाली पाहिजे. या 5000 रुपये महिना मिळालाच पाहिजे. ठीक आहे, तर मंडळी, आज व्हिडिओ खूप लांब झालेला आहे आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत. कुठे तक्रार करायची आणि जे प्रश्न आहेत तुम्हाला वाचून दाखवले आणि त्याची उत्तरे मी दिलेली आहे. ठीक आहे, तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करा. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.